सुरुवातीला बातमी आहे अधिवेशनाची। उद्यापासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय आणि अधिवेशनाच्या आधीच विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा हा चांगलाच तापलेला आहे। राज्यात सध्या विरोधी पक्षनेता नाहीये, सरकारकडे पाशवी बहुमत आहे आणि त्या जोरावर वाटेल ते करायचंय असं चालू आहे, अशी टीका भास्कर जाधवांनी केली आहे। तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र सुद्धा लिहिलंय। सरकारचे सर्व मंत्री त्यांच्या खात्याचे कंत्राटदार झालेत असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहा पाण्याचा कार्यक्रम होत असतो, यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला। शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, रोजगार अशा मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं। तर विरोधक कोणत्या मुद्द्यावरून सरकारला घेरणार आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विरोधकांची पत्रकार परिषद झाली आहे आणि त्यानुसार विरोधकांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेत, विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा या अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेतेपद, विरोधकांना न मिळणारा निधी, त्याचबरोबर लाडक्या बहिणींची सुरक्षा, विरोधकांना निधी मिळत नाही असं सुद्धा वारंवार विरोधकांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे हा मुद्दा सुद्धा या अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे। आणि याशिवाय लाडक्या बहिणींची सुरक्षा हाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे, कारण राज्यामध्ये महिलांवरील अत्याचार वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे। आकडेवारी दाखवण्यात आली आजच्या पत्रकार परिषदेमध्ये। आणि याशिवाय शेतकरी कर्जमाफी असेल किंवा इतरही मुद्दे या ठिकाणी गाजण्याची शक्यता आहे। मग या काळामध्ये बंद पडलेल्या योजना यावर सुद्धा या ठिकाणी आता मुद्दे उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे आणि विरोधकांकडून आक्रमक पद्धतीनं आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे। दरम्यान शेतकरी कर्जमाफी आणि आत्महत्या, शेतकऱ्यांची आत्महत्या यावरून सुद्धा विरोधक आक्रमक होणार असं दिसून येत आहे। आणि त्याचबरोबर पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमकपणे आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे। तर यावेळेला विरोधक कशा पद्धतीनं हे मुद्दे लावून धरतात याकडे राज्यातील जनतेचं लक्ष आहे। दरम्यान नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीवरून सुद्धा विरोधक आक्रमक होऊ शकतात। या मुद्द्यावरून सुद्धा या अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात। त्याचबरोबर संतोष देशमुख यांची जी हत्या झाली होती, सूर्यवंशी यांची जेलमध्ये मृत्यू झालेला होता आणि त्या प्रकरणामध्ये सुद्धा विरोधक वेगवेगळे प्रश्न उपस्थित करू शकतात। आणि त्याचबरोबर सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणावरून सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। हे सर्व मुद्दे विरोधक या हिवाळी अधिवेशनामध्ये लावून धरण्याची शक्यता आहे। तर निवडणूक यादीमधील गोंधळावरून सुद्धा विरोधक आक्रमक होऊ शकतात, कारण अनेक ठिकाणी निवडणूक यादीमध्ये मतदारांच्या यादीमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीनं हे आंदोलन केलं जातं याकडे लक्ष आहे। आम्ही हातात चहा घ्यायचा, त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे यांना मिळालेलो आहोत, आम्ही कसे यांच्याबरोबर आहोत, अशा पद्धतीनं आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याची मोहीम म्हणजे चहापान असा सत्ताधारी पक्षाचा समज आहे। परंतु आम्हाला तो समज नाही, तर आम्हाला सरकारबरोबर जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत। त्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे। आम्ही त्यांना हेही सांगितलं, अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येनं जर आम्ही कमी आहोत, तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे। परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये। सरकारला हे माहीत आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहे, सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे। आज 2 उपमुख्यमंत्री आहेत। घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही, कायद्यामध्ये नाही, नियमामध्ये नाही। जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही। परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी 3 पद मात्र नेमली, पण विरोधी पक्ष नेतेपद नेमायचं नाही। भ्रष्टाचाराची तर मालिकच आहे। 1,67,000 कोटीची कामं ही अबाऊट सगळ्या कंत्राटदारांनी दिली। महाराष्ट्रामध्ये 9 कंत्राटदार
1,67,000 कोटीची कामं करतायत. त्यामध्ये हे नवे कंत्राटदार सरकारचे लाडके कंत्राटदार आहेत. आता नवीन ही उपाधी सुरू झाली आहे. लाडकी बहीण होती, लाडका भाऊ होता, आता ते खड्ड्यात गेले आणि लाडका कंत्राटदार आता पुढे आलाय. तर विरोधकांनी केलेल्या या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलंय. आता विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे तर तेवढे तरी आमदार आणण्याचा प्रयत्न करा ना. तुम्ही केवळ बोलून विरोधी पक्षनेता मिळत नसतं, तर त्याच्यासाठी आवश्यक संख्याबळी असायला लागतं. त्याच्यासाठी प्रयत्न करायचं सोडून केवळ टोमणे मारणं आणि तोंडाची हवा घालवणं हेच त्यांच्यासहित विरोधी पक्षाचं काम सुरू आहे. शासनाचं कर्तव्य असतो विरोधी पक्षांनी हजर राहायला पाहिजे म्हणून निमंत्रण देतो. काही आपले चर्चा विषय असतील ते चर्चा होतात आणि मार्ग निघू शकतो, परंतु हे सालाबादाप्रमाणे विरोधक गैरहजर राहायचा प्रथा आता फार सुरू झालेला आहे. आम्ही पाहत होतो की पूर्वी असं नव्हतं, परंतु विरोधी आणि सत्ताधारी बसून त्या काही चर्चा होतात आणि मार्ग निघतात, परंतु आता ते बंद झालं आहे. दरम्यान त्या पाहूयात. हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे आणि त्या संदर्भातली पहिलीच महत्त्वाची बातमी. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरामध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, अभिजित वंजारी, प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. तर शिवसेना उभाटा पक्षाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभू, अनिल परब उपस्थित होते. उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनाबाबत या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे. काँग्रेसचे काही प्रमुख नेते आणि शिव उभाटाचे काही प्रमुख नेते यावेळी या बैठकीला उपस्थित असल्याचं दिसतंय. उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याच अनुषंगानं ही महत्त्वाची बैठक झाली आहे आणि या अधिवेशनातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर इथे चर्चा झाल्याचं समजतंय. उपराजधानी नागपूरमध्ये उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते. शेतकरी कर्जमाफी, तपोवनातील वृक्षतोड, पार्थ पवार यांचं भूखंड प्रकरण, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप, यामुळे हे हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहे. त्यातच डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, नाशिक पुण्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा घोळ इत्यादी मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांना सध्या विरोधी पक्षनेता नाही, अशी अभूतपूर्व परिस्थिती अलीकडच्या काळात प्रथमच निर्माण झालेली आहे. शिवसेनेच्या वतीनं विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव, तर काँग्रेसनं विधान परिषदेसाठी सतेज उर्फ बंटी पाटील यांचं नाव निश्चित केलं आहे. या अधिवेशनामध्ये या नावांवर शिक्कामोर्तब होतो का? विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष याकडे लक्ष देतात का, तेही पाहावं लागणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे. हे निमंत्रण विरोधी पक्ष स्वीकारणार की बहिष्काराची परंपरा कायम ठेवणार, याकडे देखील लक्ष लागून असणार आहे. चहापानामध्ये एक सौदार्याचं वातावरण असावं लागतं, सभ्यतेचं वातावरण असावं लागतं, सरकारची सज्जनता असावी लागते, विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे त्याच्याशी चर्चा करावी लागते. या आम्ही चहा पितोय, आमच्याकडला उभे राहा, चहा प्या आणि फोटो बाहेर जाऊ द्या, ही जी सरकारची मानसिकता झाली आहे ना. आम्ही आता माझ्यासारखा माणूस अनेक सरकारं बघितली. 1995 सालापासून मी अनेक मुख्यमंत्री बघितले. विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांचं ऐकून घेणं, की कुठल्या गोष्टीला आम्ही तुमच्या मान देतोय किंवा कुठल्या गोष्टी आम्ही तुमच्या प्राधान्यानं घेऊ न घेणार, याच्यावर खूप सौजन्यपूर्वक चर्चा व्हायची. म्हणजे काँग्रेसच्या राजवटीमध्ये जी सभ्यता होती ती सभ्यता या सरकारच्या काळामध्ये 2014 पासून पार धुळीस मिळाली. पण मूलभूत जे प्रश्न जे लोकांचे आहेत ते आजही सोडवण्यामध्ये ते अयशस्वी झालेले आहेत आणि त्या बाबतीतली जो उठाव जे लोकांमध्ये सर्वसामान्य मनामध्ये त्यांचे प्रतिनिधित्व हे आम्ही करतोय आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून या चहापानीवरती बहिष्कार घालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि संध्याकाळी त्याची घोषणा पण देखील अधिकृत रीतीने होईल. सर्व विरोधी पक्षचे नेते बसून. आता विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे तर तेवढे तरी आमदार आणण्याचा प्रयत्न करा ना. तुम्ही केवळ बोलून विरोधी पक्षनेता मिळत नसतं, तर त्याच्यासाठी आवश्यक संख्याबळी असायला लागतं. त्याच्यासाठी प्रयत्न करायचं सोडून केवळ टोमणे मारणं आणि तोंडाची हवा घालवणं हेच त्यांच्यासहित विरोधी पक्षाचं काम सुरू आहे.
नाही, त्याच्यासाठी रस्त्यावर कशाला घ्यायला पाहिजे ना, हॉलमध्ये घेऊ शकता, पार्टी ऑफिस आहेत तुमच्या पक्षाची. त्याच्यामुळे मला वाटतं नौटंकीचं राजकारण विरोधी पक्षांनी करू नये. जनतेच्या प्रश्नावर सभागृहामध्ये सरकारला काही सूचना कराव्या, मार्गदर्शन करावं. या ठिकाणी देवाभाऊ आणि त्यांचं सरकार तुमच्या चांगल्या सूचनांचं स्वागत करायला तयार आहे. परंतु तुम्हाला नौटंकीतच मजा येत असेल, 4 बातम्या होत असतील, तर तुम्ही त्याच्यातच खुश राहा. शासनाचं कर्तव्य असतो की विरोधी पक्षांनी हजर राहायला पाहिजे, म्हणून निमंत्रण देतो. काही आपल्या चर्चा विषय असतील ते चर्चा होतात आणि मार्ग निघू शकतो. परंतु हे सालाबादाप्रमाणे विरोधक गैरहजर राहायचा प्रथा आता फार सुरू झालेला आहे. आम्ही पाहत होतो की पूर्वी असं नव्हतं, परंतु विरोधी आणि सत्ताधारी बसून त्या काही चर्चा होतात आणि मार्ग निघतात, परंतु आता ते बंद झालं आहे. वळ्या पुढच्या बातमीकडे. गेल्या काही दिवसांपासून देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची विमानसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. इंडिगोनं रद्द केलेल्या उड्डाणांचा फटका हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरकडे निघालेल्या लोकप्रतिनिधींनाही बसलाय. इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यानं मग शेवटच्या क्षणी त्यांना पर्यायी मार्गानं नागपूरकडे यावं लागतंय. काही प्रतिनिधींनी समृद्धी हायवेनं तर काही आमदार रेल्वेनं नागपुरात येत आहेत. देशभरामध्ये इंडिगोची उड्डाणं जी आहेत ती रद्द झाल्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे. आणि याचा फटका आता हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी येणारे जे आमदार आहे, मंत्री आहे, यांना सुद्धा बसल्याचं दिसून येतं. आपण पाहू शकतो की नागपूरच्या एअरपोर्टवर जर बघितलं तर प्रवाशांचा शुकशुकाट दिसून येतो. या ठिकाणी मोजकेच प्रवासी जे आहे ते येताना दिसत आहे. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबई असो, मराठवाडा असो, येथून जे येणारे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, हे येत असतात आणि ते त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा गर्दी करत असतात. मात्र आज जर बघितलं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी गर्दी दिसून येत नाही, कार्यकर्ते दिसून येत नाही आहे. याचा जो फटका आहे तो मंत्र्यांना सुद्धा बसलेला आहे. काही मंत्र्यांनी, आमदारांनी समृद्धी महामार्गाने येणे पसंत केलं आहे, तर काहींनी रेल्वेचा मार्ग. एकंदरीतच पाहता हा जो फटका जो बसलेला आहे तो इंडिगोच्या संपामुळे बसलेला आहे आणि याचा प्रवाशांवर सुद्धा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतं. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, एअरपोर्ट, नागपूर. इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यामुळे आता लोकप्रतिनिधींना त्याचा फटका बसतोय. नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या आमदारांची तिकीटं रद्द होत आहेत. चंद्रकांत पाटलांसोबत अनेक आमदार आता चार्टर्ड विमानानं जाणार आहेत. पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील आमदार हे पाटलांसोबत जाणार आहेत. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ही माहिती दिली आहे. इंडिगोच्या फेऱ्या रद्द झाल्याचा आमदारांनाही आता फटका बसताना दिसतोय. सकाळी आता गाडीने निघणार होतो, पण काल संध्याकाळी मला दादांचा म्हणजे सहकाऱ्यांचा फोन आला की आपण काही आमदार सोबत जाऊ. तर त्यांच्यासोबत दुपारी 2:30 वाजता जाणार आहे, कारण अधिवेशन सुद्धा महत्त्वाचं आहे आणि वेळेत पोहोचणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाईल. कोण कोण असणार आहे? पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांना हा सगळा फटका बसलाय. कोण कोण असणार आहे? काय खरंच कल्पना नाही, म्हणजे मला तर म्हणजे त्याची कल्पना नाही, पण बरेच लोकांची काही ना काहीतरी पर्यायी व्यवस्था चालू आहे. तर मला वाटतं की महत्त्वाचं आहे की पोचणं वेळेत, आणि एक महत्त्वाचं अधिवेशन आहे त्यामुळं लवकर पोचणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने मी आता अशी व्यवस्था झाली. पुढची बातमी पाहूया. पुढची बातमी देखील नागपुरातील हिवाळी अधिवेशनासंदर्भातलीच आहे. कारण नागपूर इथे रवी भवन परिसरामध्ये एकही बंगला यावेळेस विरोधी पक्षाला देण्यात आलेला नाही आहे. दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेते नसल्यानं रवी भवन इथं कॉटेज विरोधी पक्षाला देण्यात आलेलं नाही आहे. दरवर्षी रवी भवन इथला 22 आणि 23 नंबरचा बंगला विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेत्याला दिला जायचा, पण आता यावेळी 23 नंबरचा बंगला मंत्री मंगलप्रभात लोढा यांना दिलाय, तर 22 नंबरचा बंगला अद्याप कुणालाही दिलेला नाही आहे. रवी भवन परिसरामध्ये बंगला न मिळाल्यानं यावेळेस विरोधी पक्षानं आपली पत्रकार परिषद विधानसभा इथल्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घेतली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रवी भवनमधील कॉटेज नंबर 22 आणि 23 हे आतापर्यंत विरोधी पक्षासाठी आरक्षित असायचे. मात्र यंदा दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षनेत्यांसाठी आरक्षित असलेले कॉटेज मंत्र्यांना देण्यात आल्याचं आता
समोर आलेला आहे. कॉटेज क्रमांक 23 हा मंगलप्रभात लोढा यांना देण्यात आलेला आहे. याच्या आधी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जे आहे ते कॉटेज नंबर 23 हा विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांना दिला जायचा आणि कॉटेज नंबर 22 हा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांना दिला जायचा आणि या ठिकाणी जे आहे ते विरोधी पक्षाची बैठक व्हायची आणि याच ठिकाणी जे आहे ते विरोधकांची पत्रकार परिषद व्हायची. मात्र यंदा जी आहे ती या ठिकाणी विरोधकांची पत्रकार परिषद नव्हता. ती पत्रकार परिषद विधिमंडळातल्या काँग्रेस कार्यालयामध्ये विरोधी पक्षनेत्यांना घ्यावी लागणार आहे. तिथंच जी आहे ती विरोधी पक्षांची बैठक देखील होईल आणि त्या बैठकीनंतर तिथं पत्रकार परिषद होईल. कॉटेज नंबर 23 हा मंगलप्रभात लोढा यांना आरक्षित करण्यात आलेला, मात्र कॉटेज नंबर 22 अद्यापही कोणाला देण्यात आलेला नाही आहे. सध्या राज्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांची संख्या जास्त आहे आणि त्या तुलनेमध्ये रवी भवनमध्ये कॉटेजची संख्या कमी आहे. त्यामुळं कॅबिनेट मंत्र्यांना कॉटेज वाटप करताना अडचणींचा सामना जो आहे तो प्रशासनाला करायला लागला होता. मात्र यंदा जे आहे ते विरोधी पक्षनेते नसल्यामुळे 2 अधिकचे कॉटेजेस जे आहेत ते प्रशासनाला उपलब्ध झालेले आहेत. त्यातला एक मंगलप्रभात लोढा आणि दुसरा अद्यापही कोणाला देण्यात आलेला नाही. या माहितीनुसार तो देखील संध्याकाळी देण्यात येईल. मात्र विरोधी पक्षनेते नसल्यामुळं जे आहे ते आता यंदाची ही पत्रकार परिषद आणि ही बैठक जी आहे ती काँग्रेस नेत्यांना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना जे आहे ते विधिमंडळ परिसरात घ्यावी लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय मांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.